नमस्कार. कधी विचार केला आहे की टेक्नॉलॉजी आपल्या इतिहासाला आणि परंपरेला जपण्यासाठी पुढे आली तर काय होईल? आज आपण नंदुरबारमधल्या अशाच एका जबरदस्त कहाणीबद्दल बोलणार आहोत, जिथे आदिवासी भाषांना एक प्रकारे डिजिटल संजीवनी मिळत आहे. चला सुरू करूया हा इंटरेस्टिंग प्रवास. पण पुढे जाण्याआधी एक छोटासा प्रश्न. समजा एखादी भाषा कायमची नाहीशी झाली तर काय होईल? फक्त काही शब्द नाहीसे होतील का? अजिबात नाही. त्या शब्दांसोबत नाहीशा होतात पिढ्यानपिढ्यांच्या गोष्टी, निसर्गाबद्दलचं ज्ञान आणि एका संपूर्ण समाजाची ओळखच पुसली जाते. आज आपण याच मोठ्या समस्येबद्दल बोलणार आहोत आणि त्यावर एक आधुनिक उपाय कसा काम करतोय ते पाहणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण भाषांवरचं संकट समजून घेऊ. मग भाषिणी नावाची एक डिजिटल आशा काय आहे ते पाहू. त्यानंतर ट्रायबल दान हा उपक्रम नेमका आहे तरी काय हे जाणून घेऊ. मग बघूया की तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र आल्यावर काय जादू होते. आणि शेवटी या सगळ्याचं भविष्य काय आहे यावर एक नजर टाकू. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया, लुप्त होणाऱ्या भाषांचं संकट. आणि आपण हे संकट समजून घेण्यासाठी थेट नंदुरबार जिल्ह्यात जाणार आहोत, जिथे आदिवासी बोलीभाषा एका मोठ्या आव्हानाला सामोऱ्या जात आहेत. नंदुरबारमध्ये अशा अनेक आदिवासी बोलीभाषा आहेत ज्या आज खरोखरच धोक्यात आहेत. या फक्त बोलायच्या भाषा नाहीत, तर त्या म्हणजे लोककथा, गाणी आणि पारंपरिक ज्ञानाचं एक जिवंत संग्रहालयच आहेत. आणि विचार करा, जर या भाषाच संपल्या तर हा सगळा अनमोल खजिना कायमचा नाहीसा होईल. पण या सगळ्या अंधारात एक आशेचा किरण आहे आणि त्याचं नाव आहे भाषिणी. हा भारत सरकारचा एक राष्ट्रीय डिजिटल प्रकल्प आहे, जो या समस्येवर एक खूपच पॉवरफुल आणि मॉडर्न उपाय घेऊन आलाय. तर हे भाषिणी प्रकरण नक्की आहे काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर हा एक नॅशनल मिशन आहे, ज्याचा उद्देश आहे की भारतातल्या प्रत्येक भाषेला डिजिटल जगात तिचं हक्काचं स्थान मिळावं. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि AI बेस्ड सेवा प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत वापरता याव्यात. ठीक आहे, भाषिणी हा एक मोठा राष्ट्रीय प्रकल्प आहे, पण तो नंदुरबारमध्ये जमिनीवर कसा उतरतोय? तर इथेच सुरू होते ट्रायबल दान या एका विशेष स्थानिक उपक्रमाची गोष्ट. आणि ही प्रक्रिया खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आधी ज्या लोकांना भाषेचं चांगलं ज्ञान आहे त्यांना शोधलं जातं. मग त्यांच्याकडून शब्द, छोटी छोटी वाक्य आणि पारंपरिक गाणी गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. आणि शेवटी ह्या सगळ्या माहितीचा एक प्रचंड मोठा डिजिटल डेटाबेस तयार केला जातो, जो पुढे जाऊन AI साठी पायासारखं काम करतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे काम फक्त काही एक्सपर्ट्स करत नाहीयेत. अरे, यात शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक असे 80 पेक्षा जास्त लोक स्वतःहून पुढे आले आहेत. म्हणजे हा खरं तर एक लोकसहभागाचा उत्सवच आहे, नाही का? आता आपण येतोय या प्रवासाच्या सगळ्यात एक्साइटिंग भागाकडे. तो म्हणजे तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम. ही ती जागा आहे जिथे आपलं जुनं मौल्यवान ज्ञान नव्या शक्तिशाली तंत्रज्ञानाला भेटतं. आणि हा जो डेटा गोळा होतोय ना, तो किती जिवंत आहे हे बघा. उदाहरणार्थ, या उपक्रमात उमा ठाकरे यांनी स्थानिक भाषेत कविता सादर केली, तर नवापूरच्या अंगणवाडी सेविकांनी पारंपरिक लोकगीता गायली. हीच गाणी आणि कविता तर भाषेचा खरा आत्मा आहेत आणि आता त्यांना डिजिटल स्वरूपात जपलं जातंय. याला आपण असंही म्हणू शकतो की हे म्हणजे त्या भाषेसाठी एक डिजिटल लायब्ररी बनवण्यासारखं आहे. एक अशी लायब्ररी जिथे प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक गाणं पुढच्या अनेक पिढ्यांसाठी जपून ठेवलं जाईल. पण प्रश्न हा आहे की या गोळा केलेल्या गाण्यांचं आणि कवितांचं पुढे काय होतं? तर इथेच टेक्नॉलॉजीची खरी जादू सुरू होते. हा जमा केलेला सगळा डेटा वापरून AI म्हणजे आपली कृत्रिम बुद्धिमत्ता ती भाषा शिकते. आणि एकदा का ती शिकली की मग ती कोणताही मजकूर, ऑडिओ किंवा व्हिडिओ आपोआप भाषांतरित करू शकते. कमाल आहे ना? चला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया. या सगळ्या उपक्रमाचं भविष्य काय असेल आणि याचे दूरगामी फायदे काय असतील यावर एक नजर टाकू. याचे फायदे काय आहेत जरा विचार करा. आरोग्य, शिक्षण, सरकारी योजना या सगळ्याची माहिती लोकांना त्यांच्या मूळ बोलीभाषेत मिळेल. कोणताही व्हिडिओ किंवा लेख फक्त एका क्लिकवर त्यांच्या भाषेत उपलब्ध होईल. यातून फक्त भाषाच नाही तर नंदुरबारची एक वेगळी भाषिक ओळखसुद्धा आणखी मजबूत होईल. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे एक ओपन मिशन आहे. भाषादानाच्या या महान कामात कोणीही सहभागी होऊ शकतं. अधिक माहितीसाठी आणि आपलं योगदान देण्यासाठी bhashadan.bhashini.gov.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. आणि शेवटी हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं.
तंत्रज्ञान आपली संस्कृती जपेल की बदलेल? मला वाटतं नंदुरबारचा हा प्रयत्न आपल्याला एक उत्तर देतो की जर योग्य प्रकारे वापरलं तर तंत्रज्ञान आपल्या वारशाचं सर्वात मोठं रक्षक ठरू शकतं. यावर नक्कीच विचार करायला हवा. चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.